नमस्कार मित्रांनो, तो युवा ट्रेकर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आपण आज जाणार आहोत पुण्यापासून जवळ असलेले ऐतिहासिक शिव मंदिर हे पाहण्यासाठी. आपण रांझे या गावामध्ये शिव मंदिर पाहण्यासाठी जाणार आहोत. हे शिव मंदिर पाहायला जाण्यासाठी पुण्यातून कात्रज नवीन बोगदा मार्गे खेड शिवापूर व आपण त्यानंतर रांझे ह्या गावात जातो. पुण्यापासून साधारण रांझे ह्या गावाचे अंतर साधारण 21 किलोमीटर इतके आहे. रांझे हे गाव ऐतिहासिक असे वारसा लाभलेले गाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवापूर व या भागामध्ये काही काळ वास्तव्य या ठिकाणी राहिलेले आहे. राजमाता जिजाऊ मासाहेबांचे वडील राजे लखुजीराव जाधव यांनी राजमाता जिजाऊ मासाहेबांना हे गाव खर्चासाठी आंदण म्हणून दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी केलेला उत्कृष्ट न्यायनिवाडा एक उदाहरण या गाव म्हणून आहे. रांझ्याच्या पाटलांनी एका स्त्रीवरती अतिप्रसंग केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली कठोर शिक्षा व त्याचा केलेला चौरंग हा इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. आपण शिवापूर नंतर रांझे ह्या गावात जातो. रांझे ह्या गावामध्ये आपण गेल्यानंतर आपली टू व्हीलर ही मंदिरापर्यंत नेण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण पोहोचल्यानंतर आपण या ठिकाणी एकूण 4 मंदिरही या ठिकाणी पाहणार आहोत. लक्ष्मीनारायण मंदिर, रांजेश्वर शिव मंदिर, मारुती मंदिर व अजून एक शिव मंदिर या ठिकाणी आहे. आपण जी समोर ही वास्तू पाहत आहोत, पूर्वीच्या काळी ही वास्तू घोड्यांची पागा म्हणून या ठिकाणी वापर करण्यात येत होता. ही वास्तू पाहिल्यानंतर आपण या ठिकाणी मारुती रायांचे दर्शन या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी मारुती रायांची अतिशय सुंदर मूर्ती या ठिकाणी आपण पाहत आहोत. या ठिकाणी जुन्या काळातील मोठी मोठी वृक्ष ही या ठिकाणी आहेत. या कमानीमधनं आपण रांजेश्वर महादेव मंदिराच्या मुख्य मंदिराच्या दर्शनासाठी पायऱ्यांच्या मार्गे या ठिकाणी खाली जावे लागते. आपण खाली पायऱ्या उतरत असताना पायऱ्यांच्या कडेला भक्कम अशी या ठिकाणी भिंत आहे. या ठिकाणावर मंदिराचे असे नयनरम्य दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपण खाली उतरल्यानंतर आपल्याला सभा मंडपामध्ये 3 नंदीच्या मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी मंदिराचे नक्षीकाम, रंगकाम हे अतिशय सुंदर व पाहण्याजोगे आहे. मंदिराचा परिसर हा अतिशय शांत, निसर्गरम्य व मनाला शांती देणारा आहे. नंदींच्या समोर आपल्याला या ठिकाणी दीपमाळ दिसत आहे.
या ठिकाणी डाव्या बाजूला आपल्याला गणेशांची सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नंदी मंडपा शेजारी तुळशी वृंदावन व त्याच्या थोड्याशा पुढे आपल्याला पाण्याचे 3 कुंड या ठिकाणी पाहायला मिळतात. आपण जे पाहत असलेलो पहिले कुंड त्याला देवकुंड असे म्हणतात. या कुंडाची खोली साधारण 2 ते 3 फूट खोल आहे. येथे जिवंत पाण्याचा झरा हा या ठिकाणी आहे. या पाण्यातील कुंडाचा वापर हा पूर्वीच्या काळी देवी देवतांच्या पूजेसाठी, धार्मिक कार्यासाठी केला जात होता. या कुंडातील पाणी हे छिद्राद्वारे दुसऱ्या कुंडामध्ये पाणी नेण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आपण जे पाहत असलेलं दुसरे कुंड हे पूर्वीच्या काळी या कुंडातील पाण्याचा वापर हा घरगुती कामासाठी केला जात होता. व गायमुखाद्वारे दुसऱ्या कुंडातले पाणी हे तिसऱ्या कुंडामध्ये नेण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आपण जे पाहत असलेलं तिसरे कुंड हे या कुंडातील पाण्याचा वापर हा भुयारी मार्गाद्वारे ह्या तिसऱ्या कुंडातील पाणी हे बाहेर मंदिराच्या बाहेर शेतीसाठी नेण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या कुंडातील पाणी हे अतिशय स्वच्छ आहे व या कुंडातील आपल्याला तळ पाण्यातील खालचा पाहायला मिळत आहे. रांजेश्वर महादेव मंदिराच्या मुख्य मंदिराच्या बाजूला अजून एक शिवमंदिर या ठिकाणी आहे, तर आपण ते थोड्या वेळाने पाहणार आहोत. मंदिराच्या मागच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळी या ठिकाणी पुजारी, वाटसरू, यात्रेकरू व सेवेकरी यांच्यासाठी या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली असावी असे तरी आपल्याला हे बांधकाम पाहून वाटते. मंदिराचा कळस, नक्षीकाम हे अतिशय सुंदर या ठिकाणी आहे. मंदिराच्या चारी बाजूनी भक्कम अशा भिंती या ठिकाणी आहेत. नंदी मंडपाचे सुंदर असे रंगकाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. या मंदिराच्या समोरच्या बाजूला लक्ष्मीनारायण मंदिर एक आहे, तेही आपण थोड्या वेळाने पाहणार आहोत. मंदिराचे रंगकाम, नक्षीकाम या ठिकाणी सुंदर असे आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रवेशद्वारावरती असलेली गणेशांची मूर्ती, द्वारपालांच्या मूर्त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. रांजेश्वर महादेव मंदिराच्या बाजूला अजून एक शिव मंदिर आहे, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मंदिराच्या वरच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला सुंदर असा
मंदिराचा भोवतालचा परिसर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला समोरच नंदी महाराजांची मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नंदींचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला समोरच असे ऐतिहासिक बांधकामाचे अवशेष या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावरती आपल्या गणेशांची मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी समोरच्या बाजूला पार्वती मातेची मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे व सुंदर असे शिवलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. रांजेश्वर महादेवांचे मंदिर हे सकाळची पूजा झाल्यानंतर इतर वेळेस बंदच असते, तर ते मंदिर आपल्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांकडून चावीची व्यवस्था करावी लागते. आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला कासव व मंदिराचा सभागृह मंडप या ठिकाणी पाहायला मिळतो. समोर प्रवेशद्वारावरती गणेशांची मूर्ती व इतर देवी देवतांच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला सुंदर असे शिवलिंगाचे दर्शन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या शिवलिंगाच्या खाली जिवंत पाण्याचा झरा आहे, तो 12ही महिने या ठिकाणी वाहतो. रांजेश्वर महादेव मंदिराचे दर्शन झाल्यानंतर आपण लक्ष्मीनारायण मंदिर हे पाहण्यासाठी चाललो आहोत. मंदिरामध्ये आतमध्ये आल्यानंतर आपल्याला समोर दीपमाळ व देवतांची मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मंदिराचे सुंदर असे प्रवेशद्वार, रंगकाम, नक्षीकाम व द्वारपालांची मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मुख्य मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला प्रवेशद्वारावरती समोर असे नक्षीकाम या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
या ठिकाणी आपल्याला लक्ष्मीनारायणचे सुंदर असे दर्शन या ठिकाणी घडत आहे। मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या बाहेर मागच्या बाजूला अजून एक शिवलिंग या ठिकाणी आहे, तर आपण ते आता पाहणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी आपले सुंदर असे दर्शन झालेले आहे। तर आपण या ठिकाणी आपला व्हिडिओ हा संपवत आहोत। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।